साधारणतः सायंकाळचे 7 वाजलेले असतील. 55 वर्षे वय असलेला सुधीर त्याच्या 25 वर्षाच्या जावयाला घेऊन पुण्यामध्ये बुधवार पेठेच्या या ठिकाणी आलेला होता. आता जावयाला समजत नव्हतं की सासरा काय डोक्यावर पडलाय काय? जावयाला पेठेमध्ये कसा घेऊन येऊ शकतो? आता हा सुधीरचा जावई अमोल त्याला विचारू लागतो की सासरे बुवा काय झालं? तुम्ही मला इथे कशाला घेऊन आलाय? ही जागा काय आहे तुम्हाला माहिती आहे ना? सुधीर त्याला म्हणला, "हो, मला माहिती आहे. आता तुला काय करायचंय? कोणत्याही एका बाईसोबत जा, पैसे मी देतो. तिच्यासोबत संबंध करतानाचा व्हिडिओ काढून आण आणि मला दाखव." आता अमोल त्याला राग आला त्याच्यावरती. म्हणला, की "काय बोलतोय तू? तुझ्या पोरीचा नवरा मी. माझ्या लग्नाला 3 वर्षे झाली आणि तू जावयासोबत असं बोलतोय. तुला लाज वाटते का?" अमोल ज्यावेळेला असा म्हणतो, त्यावेळेला त्याला 2 दिवसापूर्वी घडलेली घटना आठवते. आणि सुधीरच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. 2 दिवसापूर्वी सुधीरची पोरगी 24 वर्षांची स्वाती त्याला रात्रीचे 7 वाजता कॉल करते आणि म्हणते की "पप्पा तुम्ही एकटेच आहेत का? तुमच्या शेजारी कोण आहे का?" त्यावेळेला सुधीर म्हणतो की "माझ्या शेजारी कोण नाही. बोल ना बाळा." आता ही स्वाती रडायला लागली. तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि ती स्वाती सुधीरला म्हणते की "तुम्ही काय केलं माझ्यासोबत? माझ्या आयुष्याचं पूर्णपणे वाटोळं केलं." सुधीर म्हटला की "काय झालं बाळा? तू अशी का करते? अशी का बोलते?" स्वाती म्हणाली की "तुम्ही या अमोलसोबत माझं लग्न लावून द्यायला ना पाहिजे होतं." सुधीर म्हणला की "एवढं चांगलं घर आहे, एवढा चांगला जावई, अमोल एवढ्या चांगल्या प्रकारे राहतो आणि तू अशी बोलते, त्याची बदनामी नको करू." त्यावेळेला ती स्वाती रडत-रडत म्हणाली की "आता मी एवढी जवान आहे. माझ्यासोबत त्याने अजूनपर्यंत एकदाही संबंध केले नाहीत. त्याने मला कसलाही स्पर्श केलेला नाही." आता रडत-रडत जवान पोरगी बापाला अशी म्हणते त्यावेळेला या सुधीरच्या डोळ्यात पण पाणी यायला लागते आणि त्याला काहीतरी ही मोठी समस्या वाटते. आता त्याची पोरगी म्हणते की "मला तर वाटतंय त्या अमोलमध्येच काहीतरी दोष आहे. त्याला एकदा चेक करायला पाहिजेल तुम्ही एकदा त्याला कुठेतरी घेऊन जाऊन चेक करून या." आता सुधीरचं डोकं फिरतं. तो त्याच्या जावयाला फोन लावतो आणि म्हणतो, "मी उद्या तुमच्या गावाला यायला लागलोय. आपल्याला एका ठिकाणी जायचंय. तर तुम्ही तयार राहा." सासरा असा म्हणतोय म्हटल्यानंतर अमोल त्याला होकार देतो. दुसऱ्या दिवशी सुधीर पोरीच्या घरी येऊन थांबतो. पोरगी रडत होती पण तिला म्हणलं की "शांत राहा. याला काही सांगू नको." सुधीर गाडी घेऊन आलेला होता. आता हे दोघं पुण्यामध्ये पोहोचले. 3-4 तास प्रवास करून पुण्यामध्ये आल्यानंतर रात्रीचे साधारणतः 6 वाजलेले असतील. बुधवार पेठेमध्ये गेला हा सुधीर आणि त्याचा जावई. त्यावेळेला तो सांगायला लागला की "जा एका महिलेसोबत कुठलेही संबंध कर, पैसे मी देतो आणि त्याचा व्हिडिओ फोटो काढून मला दाखव. तू करतोयस का?" त्यावेळेला हा अमोल त्याच्यावरती रागवला आणि त्यावेळेला या सुधीरने पूर्ण गोष्ट सांगितली की "माझी पोरगी म्हणली की तू अजूनपर्यंत 3 वर्षात तिला एकदाही हात लावलेला नाही. कसा चालणार संसार? असं तर चालू शकत नाही. तुझी ती पत्नी आहे. तिच्याही शरीराच्या काही गरजा आहेत. ती जवान आहे आणि तू तिच्यासोबत करत नाही म्हटल्यानंतर ती तर काय करणार? माझी पोरगी एवढी संस्कारी आहे. तिने जर ठरवलं असतं तर ती आजपर्यंत कितीतरी लोकांपाशी गेलेली असती. पण तिने काही केलं नाही तसं. तू असं का करतो नेमकं मला बघायचं आहे. मला तुझ्या मर्दानगीवर शक आहे." ज्यावेळेला सासरा असं बोलतो त्यावेळेला अमोल त्याच्या कानाखाली लावतो आणि त्याला गाडीत बसवून तिथून घेऊन येतो आणि त्याला पूर्ण स्टोरी सांगायला लागतो. तर नेमकं काय झालं होतं? हा अमोल त्याच्या एवढ्या सुंदर बायकोला का हात लावत नव्हता? तिच्यासोबत संबंध का करत नव्हता? याच्याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात होते 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वी अमोल कॉलेजमध्ये शिकत होता. त्यावेळेला त्याला एका पोरीवरती प्रेम झालं होतं. दोघांचं प्रेम 3 वर्षापूर्वी घडलेलं. दोघांनी एकमेकांसोबत जीवन जगण्याची शपथ घेतली होती. अमोल म्हणला होता की अमोल आणि त्याची गर्लफ्रेंड आता एकमेकांच्या घरी जायला लागले होते. एकमेकांच्या घरच्यांना दोघंही आवडत होते. त्यामुळे त्यांनी ठरवलं होतं की यांचं लग्न लावून देऊ. पण पुढे असं काही काळाने घात केला. अमोलचं आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं लग्न झालं नाही. आता दोघांमध्ये दुरावा यायला लागला. दुरावा आल्यानंतर अमोलच्या गर्लफ्रेंडने दुसरीकडे त्यावेळेपासून या दोघांचं कॉन्टॅक्ट बंद झालं. अमोल तर तिच्यावरती भरपूर प्रेम करत होता. ती तिच्या गावाला गेली. अमोल त्याच्या शहरामध्ये अमोल त्याच्या घरी आला. पण तो आता गपचूप राहायला लागला होता. त्याच्या घरच्यांनी विचारलं "काय झालं बाळा? कसं काय झालं? काय होतंय? मला सांगा तर नेमकं." पण हा सांगायला तयार नव्हता. आता या अमोलच्या घरच्यांना काळजी वाटायला लागली होती. पोराचं वय 23 वर्ष झालं होतं. पण हा अजूनपर्यंत असा फिरतोय. ना नोकरी करतोय ना काम करतोय. त्याच्या घरच्यांना वाटलं की याला लग्न करायचं असेल म्हणून त्यांनी त्याचं लग्न लावून दिलं स्वातीसोबत. स्वाती ही दिसायला एकदम सुंदर होती. 21 वर्षाची स्वाती.
तिच्या वडिलांसाठी एकुलती एक होती. तिच्या वडिलांकडे 10-12 एकर शेती. त्यामुळे अमोलच्या वडिलांनी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून त्याचं दोघांचं लग्न लावून दिलं. आता दिवसामागे दिवस जात होते. या स्वातीला अमोलसोबत थोडा वेळ घालवावा वाटायचा, पण तो घालवत नव्हता. स्वातीला वाटलं की पहिल्यांदा आहे, भीत असेल, लाजत असेल, नवीन पोरगी आहे त्यामुळं. पण हळूहळू दिवसामागे दिवस जसं जसं जाईल तसं तसं त्या स्वातीला त्याच्यावरती संशय यायला लागला. हा अमोल एवढी सुंदर बायको असताना तिच्यापाशी थांबतच नव्हता. त्याचं कारण होतं की या अमोलने त्याच्या जुन्या गर्लफ्रेंडसाठी शपथ घेतली होती की मी कोणत्याही पोरीला हात लावणार नाही, लग्न तर करणार नाही, जरी केलं तर तिच्यासोबत संबंध बनवणार नाही. आता त्यावेळेला त्याने कशामुळे शपथ घेतली होती ती त्यालाच माहिती. अमोलच्या घरच्यांनी त्याचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं होतं. समाजामध्ये त्यांची इज्जत जाईल, पोरगं असं का फिरतोय म्हणून. म्हणून त्यांनी लग्न लावलं होतं. अमोलने पण नाईलाजाने केलं लग्न. पण ज्यावेळेला लग्न झालं त्यावेळेला त्यानं त्याची शपथ पाळली. अमोलच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती तरी त्याने त्याच्या पत्नीच्या अंगाला हात लावलेला नव्हता. त्याने त्याची शपथ पाळली. पण त्याच्या गर्लफ्रेंडने शपथ पाळली का नाही ते तर तुम्हाला सांगतो मी. पण ज्यावेळेला अमोलने ही गोष्ट त्याच्या सासऱ्याला सांगितली त्यावेळेला सासरा शांत झाला. त्याने पोरीला फोन केला आणि म्हटला की नाही, याच्यामध्ये काही दोष नाही. थोडा प्रॉब्लेम झाला. मी घरी येऊन तुला सांगतो पूर्ण गोष्ट. आता अमोल आणि त्याचा सासरा सुधीर हे दोघं पण घरी पोहोचतात. स्वातीपाशी जाऊन बसतात आणि म्हणतात. त्यावेळेला स्वाती विचारायला लागते की काय झालं पप्पा, नेमका काय विषय आहे. पूर्ण गोष्ट तो सुधीर तिच्या पोरीला सांगून टाकतो. या स्वातीला आता थोडं वाईट वाटतं. ती म्हणते की ठीक आहे, माझ्यासोबत करत नाही ना तू, आपण तुझ्या जुन्या गर्लफ्रेंडला शोधू. ज्या वेळेला अमोल हे ऐकवतो त्यावेळेला खुश होतो आणि म्हणतो की ठीक आहे. 2-3 दिवसानंतर त्यांना त्या जुन्या गर्लफ्रेंडचा ॲड्रेस भेटतो. तिच्या वडिलांचा. अमोलची जुनी गर्लफ्रेंड सुनीता हिने लग्न करून परदेशात गेलेली होती. ज्यावेळेला या दोघांचं ब्रेकअप झालं होतं त्याचं कारणच हे होतं की तिच्यासाठी परदेशामध्ये काम करणाऱ्या तरुणाचं स्थळ आलं होतं. आता ज्या वेळेला अमोलला ही गोष्ट समजते, अमोल डोकं आपटून घ्यायला लागतो. म्हणतो की ह्या पोरीसाठी मी एवढे वर्ष असं राहिलो देवदासासारखं आणि एवढ्या सोन्यासारख्या बायकोला मी हात पण लावला नाही. आता त्याला त्याच्यावरती राग येत होता. पण इकडे स्वाती आता रागवली होती त्याच्यावरती. ती म्हटली की मला तुला सोडून द्यायचं आहे. तसाही तुझा आणि माझा आता काही संबंध राहिलेला नाही. तू माझी 3 वर्ष वाया घालवली. तर असं चालत राहिलं तर आपल्या दोघांचं जमणार नाही. अमोलने आणि तिच्या वडिलांनी त्या स्वातीला समजावायचा पूर्ण प्रयत्न केला, पण स्वाती काय समजण्याच्या मनस्थितीत नव्हती. कारण तिच्यासोबत धोका झाला होता. तिला कष्ट घ्यावे लागले होते. एवढे वर्ष ती बिना संबंधाची राहिली होती. एक जवान पोरगी एवढे दिवस बिना संबंधाची राहिली, हे ते चुकीचंच होतं. स्वातीने कोर्टामध्ये डिवोर्ससाठी केस टाकली. त्यावेळेला ही पूर्ण घटना उघडकीस आली. या दोघांमध्ये काही दिवसानंतर डिवोर्स झाला. आता ती स्वाती तिचा आयुष्य जगण्यासाठी मोकळी झाली. या बंधनातून तर मोकळी झाली, पण अमोल एक खोटी शपथ किंवा असं म्हणू शकतो की आपण जिच्यासाठी शपथ घेतली ती तर सोडून गेली, पण याचे परिणाम या अमोलला भोगावे लागले. तर मित्रांनो, माझा एकच सल्ला आहे, तुम्ही जर कोणाच्या प्रेमात पडत असाल तर अशा काही खोट्या शपथा घेऊ नका. एक पोरगी सोडून गेली म्हणजे काय असं जीवन संपतं असं काही नाही. एक गेली दुसरी नक्की येते. देवाने आपल्यासाठी काही ना काही ठरवून ठेवलेलं असतं.